आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। सावकी फाट्यानजीक खड्डा चुकवताना कार दुभाजकावर आदळली, चालक गंभीर जखमी। नाशिक महामार्गावरील सावकी फाट्यानजीक मंगळवारी रात्री सुमारे 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला। रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार दुभाजकावर जोरात धडकली। या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून आवश्यक दिशादर्शक फलक, इशारा फलक तसेच वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे। कार दुभाजकावर आदळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। या घटनेनंतर स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे तसेच ॲडव्होकेट नंदलाल अहिरे यांनी संताप व्यक्त करत संबंधित रस्ते ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रस्त्याचे काम अपूर्ण ठेवणे, आवश्यक दिशादर्शक फलक न लावणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना न करणे यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। किरण मोरे यांनी सांगितले की यापूर्वीही संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या, तसेच या संदर्भात आंदोलनही करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात होत असून याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी संपादकीय विभाग। सटाण्याच्या दिशेने जात असताना एक कार चालक सावकी फाट्याच्या पुढं सटाण्याच्या दिशेने जात असताना तिथं रस्त्याचं काम चालू असताना रस्त्यामध्ये एक खड्डा पडलेला आहे आणि सदर कार चालक हे तो रस्त्यावरील खड्डा वाचवण्यासाठी पुढे त्याची कार बाजूला घेतली असता समोरच्या डिवायडरवर कार आदळली गेली आणि भीषण असा अपघात झाला। सदर कार चालक सदर अपघातामध्ये जखमी झालेला आहे आणि याला अपघात होण्याचं कारण की सदर या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाहीत, गतिरोधक नाहीत आणि बऱ्याच वेळेस आम्ही वेळोवेळी हेंगोड्याच्या रहिवाशांनी, पुणेनगरच्या रहिवाशांनी बऱ्याच वेळेस मागणी करूनही सदरची मागणी नॅशनल हायवेचे प्राधिकरण अधिकारी पूर्ण करत नाही आणि बऱ्याच वेळेस अपघात झालेले आहेत। बरेच लोक इथं या अपघातामुळे या रस्त्यावर मयत झालेले आहेत, परंतु सदरची बाब प्राधिकरणाच्या लक्षात येत नाही। तरी आम्ही एकच विनंती करतो की आता जर आमची ही सदरची मागणी स्पीड ब्रेकर बसवणे, रोड एकदम क्लिअर करणे, खड्डे बुजणे जर हे दुरुस्ती केली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल।